नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आज आपण GMC भरती, पोलीस भरती, कारागृह भरतीसुद्धा काल तुमचे हॉल तिकीट आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो। पोलीस भरतीसुद्धा आलेली आहे। आता GMC भरतीचे सुद्धा लवकरच हॉल तिकीट येणार आहे। तर त्याच्या संदर्भात आपण सामान्य ज्ञान प्रश्नसंच म्हणजे वन लाईनर प्रश्नसंच बघत आहोत। तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि तुम्हाला जर PDF वगैरे पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे टीच विथ प्रतिभा। या चॅनलला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला सर्व तिथं PDF अवेलेबल मिळणार आहेत। तसेच तुम्हाला प्लेलिस्ट GMCची प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्याच्यामध्ये ऑल सब्जेक्टचे सिलेबस वाईज आपण प्रश्नसंच बघितलेले आहेत। जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओज बघायचे असतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा बघू शकता। चल, आज आपण वन लाईनर सामान्य ज्ञान प्रश्नसंच बघणार आहोत। तर बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, हिंदू धर्मात कोणती नदी सर्वात पवित्र मानली जाते? तिला गंगा म्हणून संबोधले जाते। तर कुठल्याही हिंदू धर्मात जी सर्वात पवित्र नदी आहे आणि तिला गंगा म्हणून संबोधले जाते तर कुठली आहे? गंगा नदी। कोणती नदी आहे? गंगा नदी ही काय हिंदू धर्मातील सर्वात पवित्र नदी मानली जाते आणि तिला गंगा म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 2 बघा, भारताचे राष्ट्रीय चलन कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय चलन कोणते आहे? तर भारताचे राष्ट्रीय चलन काय आहे? भारतीय रुपया म्हणजेच INR, भारतीय रुपया। प्रश्न क्रमांक 3, भारतात राष्ट्रपिता म्हणून कोणाला ओळखले जाते? भारतात राष्ट्रपिता म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कोणाला ओळखले जाते? महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते। महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 4, कोणते प्रसिद्ध भारतीय स्मारक प्रेमाचे प्रतीक आहे आणि सम्राट शहाजहानने त्यांची पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ बांधले होते? तर कुठले आहे? ताजमहल। उत्तर काय आहे? ताजमहल। नेक्स्ट बघा, भारत सरकारची अधिकृत भाषा कोणती आहे आणि भारताच्या 22 अनुसूचित भाषापैकी एक आहे? तर कुठली आहे? हिंदी ही भाषा काय? भारत सरकारची अधिकृत भाषा मानली जाते। प्रश्न क्रमांक 6, कोणता भारतीय सण प्रकाशाचा उत्सव म्हणून ओळखला जातो आणि अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटांवर चांगल्यांचा विजयाचे प्रतीक आहे? तर कुठला? दिवाळी। या सणाला आपण काय करतो? प्रकाशाचा उत्सव म्हणून ओळखले जातात। दिवाळी हा सण काय? प्रकाशाचा उत्सव म्हणून दिवाळी हा सण भारतामध्ये खूप थाटामाटात साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 7, भारताचे पहिले पंतप्रधान कोण? तर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे होते। नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 8, कोणती पर्वत श्रेणी भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करते? तर कुठली आहे? हिमालय पर्वतरांग ही काय करते? तिबेटच्या पठारापासून वेगळे करते। भारतीय उपखंडाला काय करते? तिबेटच्या पठारापासून वेगळी करते। नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 9, क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठ्या राज्याचे नाव काय आहे? तर कोणते नाव आहे? राजस्थान। राजस्थान हे काय? सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले राज्य आहे। भारतातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले राज्य कुठले आहे? राजस्थान। नेक्स्ट बघा, भारतातील कोणते राज्य 5 नद्यांची भूमी म्हणून ओळखले जाते? तर 5 नद्यांची भूमी म्हणून पंजाब हे राज्य ओळखले जाते। इथे एक ट्रिक पण लावू शकतो आपण। भारतातील कोणते राज्य 5 म्हटलं तर प वरून काय लक्षात ठेवायचं? पंजाब। प्रश्न क्रमांक 11, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय प्राणी बंगाल टायगर आहे। कोण आहे? बंगाल टायगर हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे। प्रश्न क्रमांक 12, भारतातील कोणते राज्य बॅकवॉटर आणि हाऊसबोट पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे? तर कोणते आहे? केरळ हे राज्य हाऊसबोट पर्यटनासाठी आणि बॅकवॉटरसाठी प्रसिद्ध आहे। नेक्स्ट बघा, भारताला ब्रिटिश राजवटीपासून कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळाले? भारताला ब्रिटिश राजवटीपासून कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळाले? 1947 पासून। भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे नाव काय आहे? भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे नाव काय? भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो। कोणता भारतीय क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जातो? कोणता क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जातो? सचिन तेंडुलकर यांना काय? मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 16, भारताची आर्थिक राजधानी कोणते शहर आहे? भारताची आर्थिक राजधानी कुठली शहर आहे? मुंबई हे शहर भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 17, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराचे नाव काय आहे? तर काय आहे? भारतरत्न हा काय? भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। प्रश्न क्रमांक 18, कोणत्या भारतीय नदीला वारंवार पूर
आल्याने बिहारचे दुःखाश्रू. बिहारचे दुःखाश्रू असलेली नदी कुठली आहे? कोसी नदी. कोसी नदीला काय बोलतात? बिहारचे दुःखाश्रू असलेली नदी. प्रश्न क्रमांक 19. जनगण मन हे भारतीय राष्ट्रीय गीत कोणी रचले आहे? हे भारतीय राष्ट्रीय गीत कोणी रचले आहे? तर कोणी? रवींद्रनाथ टागोरांनी रचलेले आहे. नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 20. कोणते भारतीय राज्य उगवत्या सूर्याची भूमी म्हणून ओळखले जाते? उगवत्या सूर्याची भूमी. उगवत्या सूर्याची भूमी म्हणून कोणते राज्य ओळखले जाते? अरुणाचल प्रदेश या राज्याला उगवत्या सूर्याची भूमी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 21. ओडिशा राज्यात असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराचे नाव काय आहे? तर काय आहे? चिलिका. चिलिका तलाव हे याच तलावामध्ये सर्वात जास्त काय खाऱ्या पाण्याचे प्रमाण आढळते. प्रश्न क्रमांक 22. भारतातील कोणते राज्य चहाच्या मळ्यासाठी प्रसिद्ध आहे? विशेषतः दार्जिलिंग आणि आसाम सारख्या ठिकाणी. तर कोणते राज्य? आसाम. आसाम या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 23. भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तर बघा भारताचे सध्याचे पंतप्रधान विचारलेले आहेत, म्हणजेच जानेवारी 2022 मध्ये शेवटच्या याच्यामध्ये कोण आहेत? नरेंद्र मोदी. कोण आहेत? नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 24. दिल्लीतील कोणते ऐतिहासिक स्थळ भारतातील सर्वात मोठे मॉस्क्यू आणि जगातील सर्वात मोठे मॉस्क्यू आहे? तर बघा इथं काय विचारलेलं आहे? दिल्लीतील कोणते ऐतिहासिक स्थळ भारतातील सर्वात मोठे आणि जगातील सर्वात मोठे? तर कुठलं आहे? मॉस्क्यू जामा मस्जिद. कुठलं आहे? जामा मस्जिद. प्रश्न क्रमांक 25. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर इस्रोची स्थापना ही 1969 मध्ये झाली. प्रश्न क्रमांक 26. भारतातील कोणते राज्य मसाल्याच्या लागवडीसाठी भारताचे स्पाइस गार्डन काय बोलतात? भारताचे स्पाइस गार्डन म्हणून ओळखले जाते? तर कोणाला? केरळ या राज्यामध्ये काय मसाल्याचे सर्वात जास्त लागवडीचे प्रमाण असल्यामुळे त्याला भारताचे स्पाइस गार्डन म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट बघा राजस्थान, गुजरात आणि हरियाणा. राजस्थान, गुजरात आणि हरियाणा या भारतातील राज्यांमध्ये पसरलेल्या वाळवंटाचे नाव काय आहे? तर काय आहे वाळवंटाचे नाव? थारचे वाळवंट. काय बोलतात? थारचे वाळवंट. नेक्स्ट बघा भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? तर पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. प्रश्न क्रमांक 29. भारतात कोणती नदी दक्षिण गंगा किंवा दक्षिणेची गंगा म्हणून ओळखली जाते? दक्षिण गंगा किंवा दक्षिणेची गंगा म्हणून गोदावरी नदीला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 30. भारतातील कोणते वन्यजीव अभयारण्य संकटग्रस्त भारतीय एकशिंगे गेंड्याचे शेवटचे आश्रयस्थान म्हणून प्रसिद्ध आहे? भारतातील कोणते वन्यजीव अभयारण्य? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे काय? एकशिंगी गेंड्याचे शेवटचे आश्रयस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 31. भारतातील सर्वोच्च पर्वत शिखराचे नाव काय आहे? भारतातील सर्वोच्च पर्वत शिखराचे नाव काय आहे? कांचनजंगा. प्रश्न क्रमांक 32. कोणत्या भारतीय शहराला तेथील इमारतीच्या मुख्य रंगांमुळे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? तर जयपूर या राज्यामध्ये सगळ्यात जास्त काय कुठल्या कलरच्या गुलाबी कलरचाच काय दिलेला आहे? रंग दिलेला आहे. इमारतीला गुलाबी कलर दिलेला आहे म्हणून तिला गुलाबी शहर म्हणून जयपूर या राज्याला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 33. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या विकासात दिलेल्या योगदानासाठी भारताचा क्षेपणास्त्र पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 34. हिंदू पौराणिक कथेनुसार कोणती भारतीय नदी सर्वात पवित्र नदी मानली जाते आणि माता गंगा म्हणून ओळखले जाते? तर माता गंगा म्हणून यमुना नदी या नदीला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 35. भगवान शिवाला समर्पित असलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध दगडी मंदिराचे नाव काय आहे? तर काय आहे? एलोरा लेणी कैलास मंदिर काय बोलतात त्याला? एलोरा लेणी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 36. भारतातील कोणते राज्य 5 तलावाची भूमी म्हणून ओळखले जाते? 5 तलावाची भूमी म्हणून जम्मू काश्मीर या राज्याला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 37. भारतात साजरा होणाऱ्या रंगाच्या वार्षिक उत्सवाचे नाव काय आहे? होळी. काय? होळी. भारतातील सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक या राज्यामध्ये जास्त कॉफीचे उत्पादन आहे. प्रश्न क्रमांक 39. ताजमहलाजवळील आग्रा येथील ऐतिहासिक
ऐतिहासिक किल्ल्याचे नाव काय आहे जो किचकट वास्तुकलेसाठी ओळखला जातो? तर काय आहे? आग्रा किल्ला. काय? आग्रा किल्ला हा काय येथील प्रसिद्ध किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 40. भारतातील कोणते राज्य त्यांच्या असंख्य प्राचीन मंदिरामुळे मंदिराची भूमी म्हणून ओळखले जाते? तर कुठं सर्वात जास्त मंदिर कुठं आहेत? तामिळनाडू या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 41. लडाखमधील लेह आणि हिमाचल प्रदेशमधील मनालीला जोडणाऱ्या हिमालयातील पर्वतीय खिंडीचे नाव काय आहे? तर काय आहे? रोहतांग पास. प्रश्न क्रमांक 42. कोणते भारतीय शहर भारतातील सिलिकॉन व्हॅली मानले जाते? ते IT उद्योगाचे काय प्रमुख केंद्र आहे? तर काय आहे? बंगलोर काय एक सिलिकॉन व्हॅली म्हणून मानले जाते. प्रश्न क्रमांक 43. नाइटिंगेल ऑफ इंडिया तिच्या मधुर आवाजासाठी प्रसिद्ध पार्श्वगायिका कोण आहे? तर कोण आहेत? नाइटिंगेल ऑफ इंडिया. कोणाला म्हणतात? लता मंगेशकर यांना काय बोलतात? नाइटिंगेल ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 44. संपूर्ण भारतात वाहणारी सर्वात लांब नदी कोणती आहे? तर कोणती आहे? गंगा नदी. सर्वात लांब नदी कोणती आहे भारतात? गंगा नदी. भारताने कोणत्या वर्षी राज्यघटनेचा स्वीकार करून प्रजासत्ताक बनवले? 1950 साली काय केले? प्रजासत्ताक आपला भारत देश बनला. प्रश्न क्रमांक 46. भारतातील कोणते राज्य सर्वात जास्त रेशीम उत्पादक आहे? तर रेशीम उत्पादक राज्य कोणते आहे? कर्नाटक. प्रश्न क्रमांक 47. भगवान श्रीकृष्णाच्या जयंती आणि दहीहंडीने भरलेल्या हंडे फोडणाऱ्या उत्सवाचे नाव काय आहे? तर काय बोलतो आपण त्याला? जन्माष्टमी. काय बोलतोय? जन्माष्टमी असे म्हणतो. भारतातील कोणते राज्य समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सवामुळे उत्सवाची भूमी? तर कोणते राज्य आहे? गुजरात या राज्याला म्हणतो. काय? धार्मिक उत्सवाची भूमी असे कुठल्या राज्याला बोलतो? धार्मिक, सांस्कृतिक आणि समृद्ध गुजरात या राज्याला म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 49. आरोग्य आणि निरोगीपणासाठी सर्वांगीण दृष्टिकोनावर भर देणाऱ्या पारंपरिक भारतीय औषध पद्धतीचे नाव काय आहे? तर काय आहे? आयुर्वेद. काय? आयुर्वेद. भारतातील कोणते वन्यजीव अभयारण्य बंगाल वाघाचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे आणि देशातील सर्वात जुन्या व्याघ्र प्रकल्पापैकी एक आहे? तर कुठला आहे? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. मैदानावरील शांत वर्तनासाठी कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू कोण आहे? कॅप्टन कूल म्हणून महेंद्रसिंग धोनी यांना ओळखले जाते. एवढं लक्षात ठेवायचं. कॅप्टन कूल कोण आहेत? महेंद्रसिंग धोनी. प्रसिद्ध लेक पिचोला यासह असंख्य सरावामुळे कोणते भारतीय राज्य तलावाची भूमी कुठली आहे? राजस्थान. 2 शतकाहून अधिक काळ मुघल सम्राटाचे मुख्य निवासस्थान असलेल्या दिल्लीतील ऐतिहासिक स्थळाचे नाव काय? तर लाल किल्ला. गुंतागुंतीच्या फुटवर्क आणि हावभावांनी वैशिष्ट्यीकृत कोणत्या भारतीय नृत्य प्रकाराचा उगम ओडिशा राज्यात झाला? तर कुठली नृत्य आहे ते? ओडिसी नृत्य. पारंपरिक भारतीय फ्लॅटब्रेडचे नाव काय आहे? जे बहुतेक वेळा गव्हाच्या पिठाने बनवले जाते आणि विविध करीबरोबर सर्व्ह केले जाते. तर कुठलं नाव आहे? रोटी काय आहे? पारंपरिक भारतीय फ्लॅटब्रेडचे नाव आहे. कोणती नदी केरळची जीवनरेखा म्हणून ओळखली जाते आणि राज्यातील सर्वात लांब नदी आहे? तर पेरियार. केरळमधील पेरियार ही नदी काय आहे? केरळची जीवनरेखा म्हणून ही नदी ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 57. रामायण या प्रसिद्ध भारतीय महाकाव्याचे लेखक कोण आहेत? तर कोण आहेत? वाल्मिकींनी रामायण लिहिलेलं. कोण आहेत? वाल्मिकी प्रसिद्ध भारतीय महाकाव्याचे कोण आहेत? लेखक आहेत. नद्या आणि जलस्रोताच्या विस्तृत जाळ्यामुळे कोणते भारतीय राज्य नद्यांची भूमी म्हणून ओळखले जाते? तर कोणते? पश्चिम बंगाल काय बोलले जाते? नद्यांची भूमी म्हणून ओळखले जाते. नंतर बघा, दैत्य राजा रावणावर भगवान रामाच्या विजयाचे प्रतीक असलेल्या भारतीय उत्सवाचे नाव काय आहे? तर बघा, आपण कुठला सण साजरा करतो? दसरा. दैत्य राजा रावणावर भगवान रामाच्या विजयाचे प्रतीक असलेल्या भारतीय उत्सवाचे नाव काय आहे? दसरा.
गुजरातमधील प्रसिद्ध स्टेप वेलचे नाव काय आहे, जे त्यांच्या गुंतवणुकीच्या वास्तुकलेसाठी ओळखले जाते आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते? तर कोणते आहे? रानी की वाव, रानी की वाव म्हणून ओळखले जाते, रानी की वाव. नेक्स्ट बघा, भारताची पंतप्रधान बनणारी पहिला महिला कोण होती? इंदिरा गांधी ह्या होत्या. नेक्स्ट बघा, वाईटवर चांगल्यांचा विजय, हा सुद्धा झालेला आहे आपला, हा झालेला नाही. वाईटांवर चांगल्यांचा विजय दर्शविणाऱ्या आणि राक्षस राजा रावणाच्या पुतळ्याचे दहन करणाऱ्या भारतीय सणाचे नाव काय ठेवलेले आहे? तर बघा इथं काय नाव ठेवलेलं आहे हे लगेच लक्षात यायला पाहिजे आपल्याला. काय आहे? दसरा. कुठला आहे? दसरा हा सण. कोणते भारतीय राज्य बॅकवॉटर आणि पारंपरिक हाऊसबोटसाठी प्रसिद्ध आहे? केरळ. प्रसिद्ध कादंबरी द गाईड, प्रसिद्ध कादंबरी द गाईडचे लेखक कोण आहेत, ज्यांचे रूपांतर बॉलिवूड चित्रपटात देखील करण्यात आलेले आहे? तर कोण आहेत? R.K. नारायण. द गाईड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? R.K. नारायण. कोणते भारतीय राज्य त्यांच्या असंख्य मंदिरे आणि धार्मिक महत्त्वामुळे देवांची भूमी म्हणून ओळखले जाते? तर कोणती आहे? उत्तराखंड ही देवांची भूमी म्हणून ओळखले जाते. आणि सर्वात जास्त मंदिरं कुठं आहेत असं विचारलं तर कुठं? तामिळनाडू हे राज्य आहे. सुमारे 200 वर्ष मुघल सम्राटाचे निवासस्थान म्हणून कार्यरत असलेल्या दिल्लीतील ऐतिहासिक किल्ल्याचे नाव काय आहे? लाल किल्ला. काय? लाल किल्ला. भारतातील कोणते शहर आनंदाचे शहर म्हणून ओळखले जाते? बघा, आनंदाचे शहर कुठले शहर आहे? कोलकाता हे काय? आनंदाचे शहर म्हणून ओळखले जाते. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? राजेंद्र प्रसाद. पर्वतीय भूभाग आणि असंख्य खिंडीमुळे कोणते भारतीय राज्य उच्च खिंडीची भूमी म्हणून ओळखले जाते? तर लडाख हे काय? एक केंद्रशासित प्रदेश आहे. स्त्रियांच्या पारंपरिक भारतीय पोशाखांचे नाव काय आहे, जे बहुतेक वेळा दोलायमान रंग आणि क्लिष्ट भरतकामाने वैशिष्ट्ययुक्त आहेत? तर कुठला आहे? साडी. साडी काय? भारतीय स्त्रियांची पारंपरिक पोशाख आहे. कोणती भारतीय नदी ब्लू माउंटन म्हणून ओळखली जाते? जैवविविधतेसाठी युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. तर ब्लू माउंटन म्हणून नीलगिरी नदी, कुठली नदी? नीलगिरी नदी ही ओळखली जाते. नेक्स्ट बघा, जन गण मन या भारतीय राष्ट्रगीताला संगीत कोणी दिले? तर संगीत कोणी दिले? रवींद्रनाथ टागोर. भारतातील कोणते राज्य समृद्ध जैवविविधता आणि वन्यजीवामुळे पांढऱ्या हत्तीची भूमी म्हणून आसाम राज्याला ओळखले जाते? कुठल्या राज्याला? आसाम राज्याला. हिवाळ्याचा शेवट आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक असलेल्या भारतीय सणाचे नाव काय आहे? बहुतेक वेळा उत्साही रंगाने साजरा केला जातो. तर काय? होळी. होळीला काय करतो आपण? रंग खेळतोय. भारतातील कोणते राज्य कथ्थक या पारंपरिक नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे? कथ्थक नृत्य प्रकारासाठी उत्तर प्रदेश. याच्यामध्ये खूप कन्फ्यूज होतात विद्यार्थी. कथ्थक म्हटलं तर आपण केरळ किंवा कर्नाटक आठवतो, पण कथ्थकसाठी कुठलं आहे? उत्तर प्रदेश हे राज्य प्रसिद्ध आहे. रामानुज हार्डी नंबर तयार करणारे प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ कोण आहेत? बघा, रामानुजन हार्डी नंबर तयार करणारे भारतीय प्रसिद्ध गणितज्ञ कोण आहेत, ज्याला 1729 असेही म्हणतात? तर कोण आहे? श्रीनिवास रामानुजन. गरबा आणि दांडिया यासारख्या उत्साही नृत्य प्रकारासाठी ओळखल्या जाणाऱ्या गुजरात राज्यात साजरा होणाऱ्या वार्षिक उत्सवाचे नाव काय आहे? तर बघा, दरवर्षी काय? गरबा आणि दांडिया म्हणून आपण काय ओळखलं जातो? नवरात्रीमध्येच नवरात्रीला खेळतात. प्रश्न क्रमांक 78. कोणती पर्वतश्रेणी भारतीय उपखंडाला उर्वरित आशियापासून उत्तरेकडे वेगळी करते? तर कुठली? हिमालय. कापणीचा काळ दर्शविणारा आणि देवी लक्ष्मीच्या पूजेने साजरा केल्या जाणाऱ्या भारतीय सणाचे नाव काय? तर बघा, कापणीचा काळ दर्शविणारा आणि देवी लक्ष्मीच्या पूजेने साजरा केल्या जाणाऱ्या भारतीय सणाचे नाव काय आहे? तर पोंगल. काय? पोंगल. तर हा पोंगल कुठं असतो? किंवा काही प्रदेशात मकर संक्रांती, म्हणजे आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती म्हणतात आणि पश्चिम बंगालमध्ये काय बोलतात? पोंगल हा सण असे म्हणतात. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल भारताची क्षेपणास्त्र महिला म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, भारताची क्षेपणास्त्र महिला म्हणून कोणाला ओळखले जाते? तर डॉक्टर टेसी थॉमस. कोण आहे? डॉक्टर टेसी थॉमस.
भारतातील कोणते राज्य लँड ऑफ द डॉनलिट माउंटन म्हणून ओळखले जाते? तर कुठले राज्य? अरुणाचल प्रदेश काय लँड ऑफ द डॉनलिट माउंटन म्हणून ओळखले जाते. रचना, मांडणी आणि अवकाशीय भूमितीय तत्वांवर भर देणाऱ्या पारंपरिक भारतीय वास्तुकला प्रणालीचे नाव काय? तर काय बोलतो आपण त्याला? वास्तुशास्त्र. 2000 सिडनी ऑलिम्पिकमध्ये वेट लिफ्टिंगमध्ये कांस्य पदक मिळवून ऑलिम्पिक पदक जिंकणारी भारतातील पहिली महिला कोण? तर कोण आहे? कर्णम मल्लेश्वरी ह्या आहेत. कोणती नदी भारतातील सर्वात दक्षिणेकडील प्रमुख नदी मानली जाते आणि ती कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यामधून वाहते? तर कोणती नदी आहे? कृष्णा नदी. कुठली? कृष्णा नदी. चाणक्य यांना श्रेय दिलेल्या राज्यशास्त्र, लष्करी राजनीती आणि राजकारण यावरील प्राचीन भारतीय ग्रंथाचे नाव काय? तर कुठले आहे? अर्थशास्त्र. चाणक्यांनी कुठला ग्रंथ लिहिलेला आहे? अर्थशास्त्र. टेकड्या, पर्वत, मैदाने, किनारी भाग आणि वाळवंटासह विविध भूदृश्यामुळे कोणते भारतीय राज्य पाच घटकांची भूमी म्हणून ओळखले जाते? तर कुठले? आपले महाराष्ट्र. 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? तर कोण आहे? PV सिंधू ह्या 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या महिला आहेत. राखी नावाच्या संरक्षण धाग्याने चिन्हांकित भाऊ आणि बहिणीमधील बंध साजरे करणाऱ्या भारतीय सणाचे नाव काय आहे? तर रक्षाबंधन. पिचोला सरोवर आणि फतेह सागर सरोवरासह असंख्य तलावांमुळे कोणते भारतीय शहर तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते? तर उदयपूर. हिंदू पौराणिक कथांमधील दृश्य दर्शवण्यासाठी हाताने रंगवलेल्या आणि ब्लॉक मुद्रित कापडाच्या पारंपरिक भारतीय कलेचे नाव काय आहे? तर काय आहे? कलमकारी. हॉकीचा जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते आणि खेळाच्या ऐतिहासिक सर्वोत्तम फील्ड हॉकी खेळाडूपैकी एक मानले जाते? तर कोणाला ओळखले जाते? हॉकीचा जादूगार ध्यानचंद यांना ओळखले जाते. भारतातील कोणते राज्य हत्तीची भूमी म्हणून ओळखले जाते आणि पेरियार राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य यासाठी प्रसिद्ध आहे? तर कुठले राज्य? केरळ या राज्यामध्ये काय हत्तीची संख्या जास्त आहे म्हणून हत्तीची भूमी म्हणून केरळ या राज्याला ओळखले जाते. सुशोभित नक्षीकाम आणि चेंबर्स असलेल्या गुजरातमधील सर्वात खोल आणि सर्वात मोठ्या असलेल्या प्राचीन विहिरीचे नाव काय आहे? तर काय आहे? चांद बावरी. इंग्रजीत लिहिलेल्या सर्वात लांब कादंबरीपैकी एक असलेल्या अ सुटेबल बॉय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर कोण आहे? विक्रम सेठ. शीख धर्मात कोणती भारतीय नदी सर्वात पवित्र मानली जाते आणि तिची अनेक महत्त्वाची ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत तिच्या काठावर आहेत? म्हणजे ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे तिच्या काठावर आहेत. कुठली नदी आहे? सतलज नदीवरती काय आहेत? धार्मिक स्थळे आणि ऐतिहासिक स्थळे आहेत. शीख धर्मातली ही नदी आहे. शीख धर्मात भारतीय नदी सर्वात पवित्र नदी आहे. नरकासुरावर भगवान श्रीकृष्णाच्या विजयाचे प्रतीक असलेल्या भारतीय सणाचे नाव काय आहे आणि तो दिवे आणि फटाक्यांनी साजरा केला जातो? तर कुठला आहे? दिवाळी. कोणत्या भारतीय राज्याला ऑर्किड प्रजातीच्या समृद्ध वैविध्यतेमुळे ऑर्किडची भूमी काय बोलतात? ऑर्किडची भूमी म्हणून ओळखले जाते? तर कुठली? अरुणाचल प्रदेश या राज्याला. नवरात्री दुर्गा देवीची उपासना करणाऱ्या आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा होणाऱ्या भारतीय सणाचे नाव काय आहे? तर काय? दुर्गा पूजा. कोणते भारतीय शहर त्यांच्या संगमरवरी उद्योगासाठी प्रसिद्ध आहे आणि तेथे प्रतिष्ठित दिलवारा मंदिरे आहेत? तर कुठं? माउंट अबू म्हणजेच राजस्थान या राज्यामधील. प्रश्न क्रमांक 100 म्हणजे शेवटचा. भारतीय राज्याची मुख्यमंत्री बनणारी पहिली महिला कोण होती? तर कोण होत्या पहिल्या मुख्यमंत्री? सुचेता कृपलानी ह्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या आणि त्या उत्तर प्रदेशमधील होत्या 1963 तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे आपण 100 क्वेश्चन घेतलेले आहेत. खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो.
नक्की बघा. आणि तुमची आता पोलीस भरती, कारागृह विभाग, तसेच आता GMCसुद्धा तुमची लगेच लवकर हॉल तिकीट येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रिपेअर राहा. हे वन लाईनर क्वेश्चन घेतलेले आहेत. नक्की बघा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला याची जर PDF लागत असेल तर आपली एक टीच विथ प्रतिभा चॅनल आहे, टीच विथ प्रतिभा टेलिग्राम चॅनल आहे. त्याच्यावर तुम्ही तिथं जाऊन तिथं जॉईन झाल्यानंतर तुम्हाला सर्व PDF जेवढे आपण व्हिडिओज बनवलेले आहेत त्याचे सर्व तिथं PDF मिळणार आहेत. हे बघा, टीच विथ प्रतिभा हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. इथं जाऊन तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला याची PDF सुद्धा मिळणार आहे.